नमस्कार मित्रांनो, फिल्मी ट्रेंड मराठी चॅनलवर आपलं स्वागत आहे। मित्रांनो, लाखात एक आमचा दादा ही मालिका प्रेक्षकांच्या आवडत्या मालिकांपैकी एक आहे। या मालिकेतील सूर्या तुळजापासून ते डॅडी शत्रूपर्यंत सर्व पात्रे प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेताना दिसतात। 4 बहिणींची जबाबदारी असलेला सूर्या प्रेक्षकांना भुरळ घालतो, तर डॅडी करत असलेली प्लॅनिंग, शत्रूचे मनसुबे प्रेक्षकांची उत्सुकता टिकवून ठेवतात। आता या मालिकेचा एक प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे। त्यामध्ये शत्रूच्या बोलण्यामुळे सूर्याच्या कुटुंबाला टेन्शन आल्याचे पाहायला मिळत आहे। झी मराठी वाहिनीने लाखात एक आमचा दादा मालिकेचा एक प्रोमो इंस्टाग्रामवर शेअर केला आहे। प्रोमोच्या सुरुवातीला पाहायला मिळते की सूर्याचे कुटुंब तेजूच्या लग्नाची तयारी करीत असून आनंदात आहे। तुळजाचा भाऊ त्यांच्या घरी येतो आणि म्हणतो, लग्नाची तयारी चालू आहे वाटतं। त्यावर तुळजा म्हणते, आमच्या परीनं जेवढं होतंय ना तेवढं आम्ही नक्कीच करू। तुळजाच्या या बोलण्याला सूर्या मान हलवत होकार दर्शवतो। शत्रू म्हणतो, 1000 लोक तरी असतील आमच्या बाजूने, त्यामुळे हॉल आहे ना मोठाच बुक केला पाहिजे। नवरदेवाच्या एंट्रीला फुलाचं डेकोरेशन कंपल्सरी झालंच पाहिजे। देवदर्शनाला जाताना सनई चौघडे वाजलेच पाहिजे। संध्याकाळी वरातीला डॉल्बी, जेवणानंतर आईस्क्रीम कन्फर्म पाहिजेच पाहिजे। मुंबईला ना एक मोठ्या दुकानात बस्ता बांधायचा, 50,000ची पैठणी घेऊन तिला, असे म्हणतो आणि छत्रीला म्हणतो, छत्री टोटल किती हिशोब होते बघ। त्यावर छत्री काहीतरी हिशोब करतो आणि म्हणतो, साधारणतः 18 लाखात बसतंय सगळं। तो आकडा ऐकून सूर्यासह सर्वांच्या चेहऱ्यावर टेन्शन दिसतं। मालिकेत दाखविल्याप्रमाणे सूर्याचे कुटुंब फार श्रीमंत नाही। सूर्याच्या कमाईवर त्यांचे घर चालते। त्याच्या 4ही बहिणींची जबाबदारी त्याच्यावर आहे। तो त्यांची काळजी घेतो आणि त्यांच्यावर खूप प्रेम करतो। आता मालिकेत तेजूच्या लग्नाची तयारी चालू असल्याचे पाहायला मिळणार आहे। सूर्य आणि त्याच्या कुटुंबाला वाटत आहे की तेजूचे लग्न हे समीर निकम सोबत होणार आहे। मात्र डॅडींनी सूर्यासह त्याच्या कुटुंबाला फसवण्यासाठी एक प्लॅन तयार केला आहे। त्यांनी समीर उर्फ पिंट्याला बोलविले आहे। भर मांडवातून पिंट्या गायब होणार आणि मग त्याच्या जागी शत्रूला उभे करायचे। शत्रू बरोबर तेजूचे लग्न लावून द्यायचे असे डॅडीचे प्लॅनिंग आहे। शत्रूला आधीपासूनच तेजू बरोबर लग्न करायचे आहे। आता त्याची ही इच्छा पूर्ण होणार असल्याचे पाहायला मिळत आहे। दरम्यान डॅडींचा हा प्लॅन सूर्या किंवा तुळजाच्या लक्षात येणार का आणि तेजू शत्रूची पत्नी होण्यापासून वाचू शकणार का आणि मालिकेत पुढे काय होणार याकडे प्रेक्षकांचे लक्ष वेधले आहे। मित्रांनो, मनोरंजन विश्वातील ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला नक्की प्रेस करा। भेटूया पुढील व्हिडिओमध्ये। धन्यवाद।